जागतिक किडनी दिनानिमित्त स्टार किडनी सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्टार किडनी मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 12 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बोरबन फॅक्टरी एरिया येथील स्टार किडनी सेंटर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ICU येथून ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू होऊन SGGS इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत 10 किमी अंतराची ही मॅरेथॉन घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये शहरातील युवक युवतींसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. किडनी आरोग्याबाबत जनजागृती करणे व अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास 10,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 5,000 रुपये तर तृतीय क्रमांकास 3,000 रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट व प्रमाणपत्र देखील देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्टार किडनी सेंटरच्या वैद्यकीय व स्वयंसेवक टीमने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले. मी डॉक्टर राजीव राठोड, मी युरोलॉजिस्ट आहे आणि आमचं स्टार किडनी सेंटर हे बोरबनला मागील 2 वर्षापासून आम्ही जागतिक किडनी दिवस या किडनी दिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन करत आहे मागील 2 वर्षापासून. आणि यावर्षीही आम्ही आज सकाळी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं आणि यामध्ये जवळपास 100 लोकांनी सहभाग दिला. त्यामध्ये बरीचशी डॉक्टर मंडळी आणि काही यंग लोकांनी आणि इवन आम्ही किडनीचे जे ट्रान्सप्लांट केलेले पेशंट्स आहेत, जे किडनी दाते आहेत, त्यांनासुद्धा आम्ही या मॅरेथॉनमध्ये सहभाग करून घेतलं होतं. तर ही मॅरेथॉन जी आहे ही 10 किलोमीटरची होती. ज्यामध्ये आमच्या हॉस्पिटलपासून SGGS कॉलेजपर्यंत 5 किलोमीटर व वरून पुन्हा 5 किलोमीटरचं आम्ही आयोजन केलं होतं आणि बाकी किडनी पेशंटसाठी आम्ही 2 किलोमीटर मॅरेथॉन अरेंज केले होते. मित्रहो, आज मी सर्वांना जागतिक किडनी दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि ही मॅरेथॉन आणि हे जे आम्ही आयोजन केलेलं आहे, हे सर्व लोकांना किडनीसाठी त्यांना किडनीसाठी जागरूकता निर्माण व्हावी व तसेच अवयवदानासाठी सुद्धा लोकांना जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हे आम्ही अरेंज केलं होतं. मागील जवळपास 8 वर्षापासून आम्ही किडनी प्रत्यारोपण करतो आणि जवळपास मी 100च्या वर किडनी प्रत्यारोपण केलेले आहेत. आणि मागील 2 वर्षापासून आमचं हे स्टार किडनी सेंटर जे कार्यरत आहे, इथे आम्ही जवळपास 20-25 आम्ही किडनी प्रत्यारोपण केलेले आहे. त्यामध्ये मला एक संदेश देऊ इच्छितो तुम्हाला, की आम्ही एक स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट हे एक नवीन जे आतापर्यंत कधी नांदेडमध्ये नाही झालं, ज्यामध्ये की जनरली आपल्याला किडनी दाते खूप कमी असतात. त्यामुळे 2 फॅमिलीज अशा निवडल्या ज्यांनी एकमेकांना, म्हणजे एकाच्या वाईफने दुसऱ्याच्या हजबंडला किडनी दिली आणि दुसऱ्याच्या वाईफने एकाच्या पहिल्या हजबंडला किडनी दिली. हे नांदेडमधील सर्वप्रथम आम्ही केलेलं आहे. हे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि यामुळे काय होतं, की आपल्याला किडनी दाते जास्त मिळतात. त्यामुळे माझी सर्वांना ही विनंती आहे, की ज्यांना किडनीची गरज आहे, किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे, त्यांना ह्या सुविधेचा लाभ आम्ही इथे करून देऊ शकतो. तसेच किडनीसाठी जर आपल्याला आता उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे सर्वजण पाणी पित राहा. किडनीच्या आरोग्यासाठी आपल्याला आपला ब्लड प्रेशर, डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्याचे जे पण आपण औषध घेत आहे ते कंटिन्यू व्यवस्थितपणे घ्या. आणि आहारामध्ये विशेष नॉन व्हेजिटेरियन डाएट थोडं कमी करावं आणि मीठ थोडं कमी घ्यावं. महत्त्वाचं म्हणजे काय, की आतापर्यंत जागरूकता थोडी कमी होती नांदेडमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी. पण आता बरेच लोकांना माहिती झालं आहे आणि माझं त्यांना हेच म्हणणं आहे, की जनरली किडनी दातेच खूप कमी असतात, त्यामुळे प्रत्यारोपण ते करू शकत नाही. म्हणून आम्ही हे सध्या नांदेडमध्ये सर्वप्रथम स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट म्हणतात त्याला, जे एका फॅमिलीमधून दुसऱ्या फॅमिलीला आपल्याला किडनी देता येते. हे लीगली सुद्धा पॉसिबल आहे, पण ह्या दोन्ही फॅमिलीची संमतीशिवाय हे पॉसिबल नाही. तर यामध्ये आपल्याला दाते जास्त मिळू शकतात आणि आपल्याला प्रत्यारोपण संभव होतं. हो, नक्कीच. आम्ही इथे किडनी प्रत्यारोपणासाठी प्रत्येक पेशंटला जे CM फंडची मिस्टर फंड आहे, त्यामार्फत आम्ही त्यांना 2 ते 2.5 लाखापर्यंत मदत करू शकतो.